स्वतःच्या सर्वसामान्य ज्ञानाने आणि निरीक्षणाने जर असं ते माझं बोलणं कमी करून योग्य करून मांडलं तर असा मी विचार केला. आणि तुमच्या सगळ्यांच्या पुढे आज मी जे उभा आहे आणि आपल्या निमित्तानं सगळ्या जगाशी मी आज संवाद साधतोय. खरं म्हणजे कार्यक्रम इथे जसा झाला तसा तुम्ही सगळ्यांनी तो अनुभवलाही नसेल, तो मी आता अनुभवला. मी ज्यावेळेला सरांच्या शेजारी वेळेच्या आधी अर्धा तास इथे येऊन आसनस्थ झालो होतो तेव्हा मी जो सोहळा अनुभवला तो सगळ्यांना अनुभवता नसेल आला. आज आपल्याला आणि सगळं हृदयाचं जग जवळ आलेले आहे सगळ्या आपल्या नेटकरी मित्रांना या निमित्ताने मला इथून सांगावंसं वाटतं. काय दृश्य होतं ते अपूर्व. खरं म्हणजे ना, कार्यक्रमात जाऊन फिरून किंवा वय वाढल्यामुळे अलीकडे माझे डोळे चटकन भरून येत नाही आणि कदाचित आणखीन काय घडलं तरी पण ते यायची शक्यता कमी असते. पण जेव्हा काहीतरी भारावून टाकणारं दिसतं, जेव्हा काहीतरी आतून खरेपण जाणवतं तेव्हा ना आपोआपच डोळ्यातून काहीतरी आतलं ढेकूळ फुटतं आणि काहीतरी अंकुरतं. मगाशी मी त्याचा अनुभव घेतला की सरांना इतके जण भेटत होते, ते सगळेजण मला ओळखत होते, पण त्यावेळेला माझ्याशी काहीतरी बोलून हाय करून वेळ घालवण्यापेक्षा सरांच्याच पायावर नतमस्तक होणं हे त्यांना अधिक आवडत होतं आणि ते त्याहूनही मला अधिक आवडत होतं. इतकं मी आनंदित होत होतो सर. म्हणून मला मुद्दामून तुमच्या समोर हे सांगायचे सर. ते सगळं बघताना काय काय पाहिलं मी, काय सांगणार तुम्हाला. गंमत म्हणजे वर्गात 30 मुलं असोत किंवा इतक्या बॅचेस मध्ये 30 गुणिले जितक्या बॅचेस. मी कवी असल्यामुळे गणित कच्चं आहे आणि मला तर सर नव्हतेच आणि त्यामुळे त्यातले काही विद्यार्थी या ठिकाणी आले आणि सर जवळजवळ प्रत्येकाचं नाव, तू अमुक नाव, तू तमुक नाव, तू तमुक नाव, मी ओळखलंय का. मला इतकं आश्चर्य वाटलं, कमाल वाटली. हे असं येतं कसं. याचं कारण त्यांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची नावं ही फक्त हजेरी पटावर नव्हती, ती हृदय पटावर नव्हती. हे इथे मला सांगायचं. त्यानंतर मी पाहिलं काही जण सपत्नीक येत होते आणि आपल्या पत्नीची ओळख करून देत होते. काही जण आपली मुलं, मुलगा, मुलगी घेऊन येत होते आणि हे आमचे सर बरं वाक इथे पायाशी. आजच्या नेट युगातला तो मुलगा जरा वाकायला संकोचायचा, पण त्याला कुठे माहिती आहे की वाकल्यावर उंच होता येतं असं एक ठिकाण. आणि मग ही सगळी संगणक युगातली तुमच्या मुलांची मुलं ही वाकल्यासारखीच डोळे भरून आदराने त्यांना पाहत असताना मी पाहिलं. एक विद्यार्थी आला आणि चटकन, अरे तू पुण्यातच ना, मग येत का नाहीस, आणि पटकन सरांनी त्याला अगदी तो अजून सुद्धा 9वीत असावा तशी एक प्रेमळ पद्धतीने त्याला ओरडलं, त्याच्या पाठीवर झपाटा मारला आणि तू ये माझ्याकडे. त्यांनी सांगितलं. काही जणांनी आठवणी सांगितल्या की आम्ही शाळेत जेव्हा क्लासला जेव्हा येत असू तेव्हा अचानक आम्ही स्वयंपाकघरात जात असू आणि स्वयंपाकघरातले शेंगदाणे सुद्धा त्या डब्यातून काढून खात असू. मला असं वाटतं की सर ते शेंगदाणे, ते दाणे, त्या दाण्या दाण्यावर लिहिलेल्या विद्यार्थ्यांचं नाव हे आता दुर्मिळ झालंय आणि सगळी मंडळी, सगळी मुलं मुली या ठिकाणी आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं की जसं टाळ्या वाजवणारा मनुष्य सुंदर दिसतो असं मगाचं एक वाक्य बापूंचं कोणीतरी सांगितलं. मला असं वाटतं की त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेन की कृतज्ञ हाताने आणि मनाने वाकलेली मनं ही त्याहून सुंदर दिसतात. त्यामुळे सुंदर मनांची संध्याकाळ आहे. मग अशी बोलता बोलता सर अनौपचारिक गप्पात म्हणाले की मला अजूनही कळत नाही की मी नेमकं काय दिलं, कशासाठी माझा सोहळा. खरं म्हणजे विचार करा, आज काळ असा आहे की आपल्या सत्काराच्या शाली स्वतःच विकत देऊन संयोजकांना द्यायच्या आणि मला पाहणा असं सांगण्याचा काळ आहे. स्वतःच आपली पोस्टर रंगवायची आणि ती कशी मध्यमागी दिसतील असा तो काळ आहे. वृत्तपत्रामध्ये आपली एक दिवसाआड किंवा दिवसाला बातमी कशी येईल याची काळजी घ्यायची असा काळ आहे. परंतु सिद्धी हरवलेली प्रसिद्धी अधिक काळ उरत नाही हे न कळण्याचा काळ आहे. तर तुम्हाला काही करावं लागलं नाही, तुम्ही आपले पेरत गेलात. काय उगवताय यासाठी सुद्धा तुम्ही बघायला वळून मागे थांबला नाहीत, कारण वळण्यासाठी थांबलो तर पुढच्या बिया पेरायच्या राहून जातील हे तुम्हाला माहिती. आणि म्हणूनच मला असं वाटतं शेतकरी विसरतो मित्रांनो, पण बिया उगवायच्या विसरत नाही हे चित्र आपण. आणि त्यामुळे एकाच वेळेला काठावर आणि एकाच वेळेला लाटेवर
अशा प्रकारे मी त्या ठिकाणी बसलो होतो आणि ते सोहळा मी अनुभवला. खरंच आज तुम्ही सगळे आलात, पण तुम्ही प्रत्येकाने जर येताना खरंच आपली पुढली पिढी जिथे अगदीच नाईलाज अशक्य आहे सोडून द्या, परंतु जर आणली असती तर कळलं असतं की आपले आई वडील कसे घडले, का घडले, आजही ते चारित्र्य संपन्न का आहेत, अजून ते निष्कलंकतेवर विश्वास का ठेवतात, अजून सुद्धा ते जगण्यासाठी कडेदारपणे का जगतात. केवळ गाळकर सरच नव्हे तर या ठिकाणी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या रांगेत बसलेली ही जी अत्यंत खऱ्या शिक्षकांची जी इथे पिढी बसली ही सगळी बघितली असती. खरंच सांगू तुम्हाला, ज्ञानाच्या साजूक तुपाची पिढी या ठिकाणी बसले आणि ती बघताना या ठिकाणी म्हणून हे सगळे शिक्षक, नव्या पिढीतले शिक्षक आज ज्या सरस्वती भुवन विद्या मंदिरातले इथे शिक्षक या ठिकाणी आहेत, शारदा मंदिरातले आहेत, ही सगळे आहेत. आज या ठिकाणी जे नवे शिक्षक तिथे शिकवतात, पण आज जर काही कारणाने आले नसतील तर त्याच्यासाठी माझ्याकडे अतिशय कडक तीव्र शब्द होतात, पण व्यासपीठाचा संकेत म्हणून मी तो वापरत नाही. उद्या ते म्हणतील आम्हाला यायचंच होतं, पण ज्या थोड्या मोकळ्या खुर्च्या दिसतात ना, त्यात जर आजचे शिक्षक जर इथे बसून हे ऐकताना बघताना जर दिसले असते तर आणखीन 15-20 वर्षांनी 25 वर्षांनी त्यांचा सत्कार त्यांच्या विद्यार्थ्यांनी असाच केला. आज घड्याळामध्ये 45 मिनिटं वाचतायत किंवा मी जातोय किंवा अनुक्रमणिका पूर्ण करतोय किंवा आणि त्या परीक्षा सोडवून घेतोय केव्हा आणि मग तो शाळांना टक्क्यांचा मुकुट लागतोय केव्हा, असा विचित्र काळ आलाय. कागदावरचे टक्के जपण्याचा काळ आहे, पण कागदावरचे टक्के कोण जपणार, त्याचा तो काळ आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी मंडळी बोलतात, म्हणून बघा सर जेव्हा बोलत होते अगदी अकृत्रिम असं ते होतं. माझ्याही बोलण्यात कदाचित थोडंसं आपोआपच एक स्वाभाविक स्वभावाचा किंवा काही जाणीवांच्या भागामुळे थोडंसं वैसे येत असतील, पण सरांना त्याची गरज नाही. याचं कारण त्यांचे शब्द बोलत नाहीत, त्यांचं जीवन बोलतं. या सगळ्याचा उगम आपण सगळ्यांनी अनुभवला की जालनासारख्या एक त्यावेळेचा जिल्हा आणि त्यातलं छोटं गाव, त्या गावामध्ये कसं झालं त्यातला संघर्ष तुम्ही पाहिला. मला असं वाटतं की तो जो एक टर्निंग पॉइंट असा शब्द त्यांनी वापरला किंवा एक वळणबिंदू वापरला, मला असं वाटतं की तो कुठला होता, तर त्यांच्या हातून थोडेसे आगळे घडल्यानंतर त्यांच्या वडिलांनी स्वतःला जी शिक्षा करून घेतली आणि त्याच्यामुळे आपोआप त्यांच्यामध्ये जो बदल झाला, आतून बदल झाला, तो फार मोठा क्षण आहे त्यांच्या आयुष्यातला. किंवा तो जो क्षण आहे तो त्या क्षणांचा गुरु आहे असं मला वाटतं. याचं कारण शिक्षा ही दुसऱ्याला करायची नसते, तर त्याच्या आगळिकेमुळे मला काय वाटतं हे समोरच्याला जाणवणं खूप महत्वाचं असतं. ही जी जाणीव आहे ना, ती जाणीव देणं हे खरं तर आईबाबांचं काम असतं. ती जाणीव देणं हे खरं तर शिक्षकाचं काम असतं. आणि म्हणून घरांनी सुद्धा केव्हा तरी शाळा व्हायचं असतं आणि शाळेने बऱ्याचदा घर व्हायचं असतं. हे चित्र आपल्याला विचार करा, ही जी नैतिकता त्यांच्या वडिलांकडे होती. त्यांची आई 1-1.5 मिनिटच त्यांचं या ठिकाणी आपण दाखवलं, पण मला ते सर्वात आवडलं. आणि त्या त्यांच्या रांगड्या भाषेत बोलून गेल्या की मला वाटतं तो डाकू होईल. मला असं वाटलं की ते डाकूच झाले फार वेगळ्या प्रकारचे. त्याने हजारो विद्यार्थ्यांच्या हृदयावर दरोडा घातला आणि श्रद्धेचं तीच अशा ते डाकू होणं हे सगळ्यांना काही जमत नाही. खरंच आज मी तुम्हालाही मानवंदना देतो. विचार करा, 85-90 वर्षाची ती उमर असेल, पण काय भाग्य आहे, किती आनंद आहे. कसं असतं बघा पालक मित्रांनो, शिक्षक मित्रांनो, की त्यांची आई या ठिकाणी बघून आपल्या 65च्या मुलाचं कौतुक बघते. 65चा मुलगा या ठिकाणी सत्कार स्वीकारतोय, शुभेच्छा स्वीकारतोय आणि अमेरिकेचा मुलगा इथून बघतोय आणि नंतर तिथून तो बोलतोय. हे सगळं चित्र काय आहे, तर मला असं वाटतं की तेजाची एक परंपरा असते. आज काय झालंय, रोषणाईला निरांजन मानण्याचा काळ आहे आणि त्याच्यामुळे गर्दी आहे पण चेहरा नाहीये, स्पर्श आहेत पण सोबत नाहीये, गोंगाट आहे पण सूर नाहीये, असा काळ आहे. आणि त्यामुळे विषय कुठलाही असो तो सुंदर करण्याचं जे काव्य असतं शिक्षकाकडे, ते मला असं वाटतं सरांकडे आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण आलो. पुष्कळदा आम्हा मराठीच्या शिक्षकांना काही जण म्हणतात की तुम्ही वर्गात काहीतरी रसरशीत बोलू शकता, बरोबर आहे, कविता असतात, कथा असतात, तुम्हाला मनोरंजक बोलता येईलच, पण तेव्हा काहीतरी छोटासा कृतक अहंकार स्वीकारून मी अनेकदा म्हणतो. आणि आज मला असं वाटतं की सरांना जेव्हा मी ऐकलं आणि बघितलं आणि सर जेव्हा मला जाणवले, त्याला मला असं वाटतं की ते खरंच मी त्यांना न बघता हे वाक्य बोलत होतो, पण आता जेव्हा ते वाक्य मी दुसऱ्या कार्यक्रमात उच्चारीन तेव्हा माझ्या डोळ्यासमोर व्याळकर सर असतील. त्याचं कारण मी असं म्हणायचो की मी भाषेचाच नाही, मी गणिताचा शिक्षक जरी असतो ना तरी सुद्धा मी आकडेमोड करताना आकड्यानं मोड आले असते, असं मी अनेकदा म्हणायचो. या ठिकाणी सर
तुम्ही खरंच आकडे अंकुरित करण्याचं काम केलं. मुळाक्षर शिकवणारे महत्वाचे असतातच, परंतु मुळात जाऊन जीवनाचं अक्षरगणित शिकवणारी माणसं ही खरंच कमी असतात आणि ते तुम्ही दिलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं ते सगळं देता देता तुम्ही सगळे त्यांचे झाला. खरं म्हणजे मला असं वाटतं की मुली जेव्हा इथे भेटली, मुलगे जेव्हा इथे भेटले, विद्यार्थी भेटले, तेव्हा मला असं जाणवलं की कुठेतरी निसटलेलं माहेर पुन्हा एकदा सापडलं की काय, अशी या सगळ्या सभागृहाची भावना आहे असं मला मनापासून वाटतं. आणखीन एक सरांशी बोलताना मला आयुष्यात एक वेगळं गुरुकुल जाणवलं, ते म्हणजे श्रीमद भगवद्गीतेचा त्यांचा एक ठाम विश्वास, तो एक पाया. आज अंधश्रद्धेचं युग नाहीये, आज अश्रद्धेचं युग आहे. अंधश्रद्धा असली तरी कुठेतरी काहीतरी पाया असतो, किडलेला असेल, चुकीचा असेल, पण कुठेतरी काहीतरी असतं. अश्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा शून्यता, हृदय जणू नाहीच, भावना जणू नाहीच. आसमांना फक्त कुठला तरी फॉर्म्युला द्यायचा तेवढंच असतं. अरे पाणी म्हणजे काय फक्त H2O असतं का? सांगा मला. पाणी म्हणजे जीवन असतं ना. पाणी म्हणजे कोणाची तरी प्यास, कोणाचं तरी आयुष्य असतं ना. पाणी म्हणजे कोणाला तरी संजीवन देणारा एक परमेश्वरी स्पर्श असतो ना. मग तो कुठे आहे? मला वाटतं फक्त आजच्या मुलांना H2O हे पाण्याचं जर फक्त समीकरण कळलं तर त्यांना विज्ञान कळेल, पण जगणं मात्र त्यांना कळणार नाही. आपल्याला फक्त पाठांतर केलेली, घोकंपट्टी केलेली, भरपूर डॉलर्स मिळवणारी यंत्र निर्माण करायचे का आपल्याला एक समृद्ध माणूस करायचा आहे, हे आता ठरवण्याची महत्वाची घडी आहे असं मला अगदी मनापासून वाटतं. याचं कारण अतिशय बुद्धिमान मुलं आहेत, पिढी आहे, त्याचं कौतुक केलं जातं. मलाही कौतुक आहे, मी पालक आहे, मलाही त्याचं कौतुक आहे. पण मला असं वाटतं की पैशाला अर्थ केव्हा येतो? केव्हा येतो? लक्ष्मीला सरस्वती भेटते तेव्हा येतो, चारित्र्य भेटतं तेव्हा येतं, वाकण्यातून उंच होणं मगाशी म्हटलं त्याच्यातून येतं. आज हे शिकवण्याचं कुठलंही माध्यम नाही. मूल्य शिक्षण शब्द हा प्रयोग 3-4 वर्षापूर्वी, 8-10 वर्षापूर्वी निघाला असेल, परंतु व्याळकर सरांसारखे जे शिक्षक होते, त्यांना लाभलेले जे शिक्षक होते, ही सगळी जी मंडळी होती ती असं मला वाटतं की मूल्य शिक्षण शब्द संकल्पना त्यांना माहिती नसेल, पण मूल्य शिक्षण जगणारी अशा तऱ्हेची ती पिढी होती. आणि माझ्या दृष्टीने खरा शिक्षक तो असतो की जो गुरुपदाला प्राप्त होतो. शिक्षक असणं हा एक व्यवसाय आहे, तो आवश्यक आहे, पण शिक्षक ते गुरु हे एक साधन आहे, ते एक वात्सल्य आहे, ते एक प्रेम आहे, तो एक रियाज आहे, ते एक उत्कटता आहे, ती एक समर्पणाची वृत्ती आहे. आणि म्हणून तुमच्या लक्षात येईल की जो खरा गुरु आहे त्याचा शिष्य पण पुन्हा कोणाचा तरी गुरु होतो. अशी गुरु परंपरा आपल्या देशात खरंच अलौकिक अशी आहे. म्हणूनच रामकृष्णांचे विवेकानंद शिष्य हे पुन्हा कोणाचे तरी गुरु होतात. रामदास स्वामींचे कल्याण शिष्य हे पुन्हा कोणाचे तरी गुरु होतात. ही आपली परंपरा आहे. मला असं वाटतं ही परंपरा निर्माण करण्याचं काम सरांनी केलंय. म्हणून मला वाटतं की ते डॉक्टर असो, वकील असो, पत्रकार असो, आमदार असो, आज लक्षात ठेवा, आज या ठिकाणी सर्वोच्च पदावरची केवढी तरी मंडळी आहेत. आज या ठिकाणी उद्योजक आलेले आहेत, भोगले साहेब, ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत की एरवी त्यांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी कदाचित काही महिने थांबावं लागेल, आतमध्ये ऑफिसमध्ये जाण्यासाठी त्यांच्या कदाचित थांबावं लागेल, आपलं कार्ड पाठवून सुद्धा कदाचित आतमध्ये जाता येणार नाही. अशी कितीतरी मंडळी तुमच्या रूपाने या ठिकाणी आहेत. पण तरी सुद्धा आता अहंकाराच्या, पदवीच्या, प्रतिष्ठेच्या, पैशाच्या सगळ्या झग्यांना तुम्ही असं खुंटीवर टाकलेलं आहे आणि पूर्ण हृदय म्हणून, माणूस म्हणून तुम्ही त्यांच्या चरणाशी आहात. हा संस्कार किती श्रीमंत आहे, हा संस्कार किती मोठा आहे, हे वाटणं किती मोठं आहे. आता तुम्हाला जे वाटतं ते बघा ना. आता या रंगमंचावर कुठली लावणी नाहीये, रंगमंचावर कुठलं नाटक नाहीये, कुठलंही गीत नाहीये, कुठलंही मनोरंजन असं काही नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही जीव गुंतून थांबलाय. मग काय आहे याचं कारण मनोरंजन केवळ शब्दसुरांचं, चित्रांचं नसतं, केवळ नृत्याचं नसतं, तर भावनिक होऊन त्यांनी म्हटल्याप्रमाणे अधिक माणूस होण्याचं सुद्धा एक मनोरंजन असतं. हे सुद्धा कळण्याचा क्षण असतो. आज मित्रांनो, या आयुष्याच्या गुरुकुलामध्ये तो क्षण सगळ्यांना भावलाय, सगळ्यांना सापडलाय असं मला अगदी महत्वाचं या ठिकाणी सांगायचंय. पुढे जाताना मी म्हणेन की आजच्या शिक्षण पद्धतीबद्दल सर बोलले आणि अजूनही ते मुक्तपणे बोलू शकले असते, पण वेळेचं बंधन होतं. ते जोडून मी जरासा पुढे दुवा घेऊन म्हणेन की दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्यांच्या नंतरच्या पिढीतला एक मी छोटा शिक्षक आणि एक त्याहूनही छोटा विद्यार्थी आहे. मला वाईट काय वाटतं की आज शिक्षणाकडे उत्पादन म्हणून बघितलं जातं आणि उत्पादन कुठलं? भौतिक उत्पादन. ही दृष्टी असेल इतकं तर इतके खर्च केले तर इतके. मला हे कळतच नाही. मला अजूनही काही गोष्ट कळत नाहीये की फक्त एखादं काहीतरी दिसणारं काहीतरी निर्माण करणं हे उत्पादन आपण मानतो. आतमध्ये काहीतरी निर्माण होतं ते. मला तुम्ही सांगा की एखादा शिकलेला नाही असा वाटणारा मनुष्य असेल, पण एखादा
अंध वारकरी रस्ता क्रॉस करतोय, अशाला पटकन तो न शिकलेला मुलगा पटकन येतो आणि म्हणतो